अमरावतीतील पोटे रोड परिसरातील छत्रपती शिवाजीनगर आणि शेगाव रहाटगाव प्रभाग क्रमांक 1 मध्ये पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पाणी साचण्याच्या समस्येवरून मोठे आरोप करण्यात आले आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधींनी नगर रचना विभाग, भूमी अभिलेख आणि संबंधित प्रश्नांवर गंभीर आरोप करत भविष्यात शेकडो कॉलन्या पुराच्या धोक्यात येऊ शकतात असा इशारा दिला आहे. अमरावतीच्या पोटे रोड परिसरातील छत्रपती शिवाजीनगर आणि शेगाव रहाटगाव प्रभाग क्रमांक 1 मध्ये पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पाणी साचण्याच्या समस्येवरून वाद निर्माण झाला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी आरोप केला आहे की ज्या शेतजमिनीवर लेआउट विकसित करण्यात आले त्या परिसरातील नैसर्गिक नाल्याचे आणि पोटखराब क्षेत्राचे योग्य नियोजन करण्यात आले नाही. त्यामुळे भविष्यात या भागातील 100 ते 150 कॉलन्यांना पूरस्थितीचा सामना करावा लागू शकतो असा दावा करण्यात आला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार गेल्या 3 वर्षापासून या विषयाबाबत महानगरपालिका, नगर रचना विभाग, जिल्हाधिकारी आणि इतर संबंधित विभागांना वारंवार निवेदने देण्यात आली आहेत. मात्र अद्यापही कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. सध्या काही कॉलन्यांमध्ये सुमारे 3 फूट पाणी साचत असून नागरिकांना घराबाहेर पडणेही कठीण होत आहे. पावसामुळे विषारी साप आणि विंचूचा धोका वाढल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. दरम्यान प्रशासनाने नाल्याची रुंदी वाढवून कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अन्यथा भविष्यात मोठ्या प्रमाणात वित्तहानी आणि जीवितहानी होऊ शकते असा इशाराही देण्यात आला आहे. या आरोपांबाबत संबंधित महानगरपालिका, नगर रचना विभाग आणि महसूल प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. ज्या शेतात लेआउट पडलं त्या शेतात जे पोट खराब क्षेत्र आहे ते पोट खराब क्षेत्र भूमी अभिलेखला हातोशी धरून अमरावती महानगरपालिकेचा नगररचना विभाग आणि भूमी अभिलेख यांचं रचलेलं एक कटका रस्ता आहे. आणि सध्याच्या परिस्थितीत या परिसरात फार विरळच घरं आहेत. याचा परिणाम पुढील 5 ते 10 वर्षात एवढा वाईट होणार आहे की जवळपास या परिसरातल्या 100-150 कॉलन्या या नाल्यामुळं प्रभावित होतील. आणि हीच परिस्थिती नाल्यांची, या नाल्यामुळं या संपूर्ण कॉलन्यांची होईल. या बाबतीत अमरावती महानगरपालिकेला मी गेल्या 3 वर्षापासून याची माहिती देतो आहे, याचे निवेदनं दिलेली आहेत. मी आता लोकप्रतिनिधी आहे, मी आता सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं आहे, नगररचनाला पत्र दिलं आहे, महानगरपालिकेच्या आयुक्तांना पत्र दिलं आहे. पत्र देऊन हे बिलकुल दुरुस्त व्हायला तयार नाहीत. हे प्रचंड भूमाफियांची चोरी आहे. या भूमाफियांच्या चोरीत हे सर्वजण सामील आहेत. त्यामुळे याकडे सर्वजण दुर्लक्ष करत आहेत. एखादा माणूस ओरडतोय, ओरडून तो थकतोय, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मात्र हे जनआंदोलन झाल्याशिवाय या विषयाला न्याय मिळणार नाही. या नाल्याची रुंदी वाढल्याशिवाय ह्या पूर्ण प्रभावित झालेल्या जेवढ्या 25-30 आजच्या तारखेत जेवढ्या कॉलनी आहेत, ज्या भविष्यात ज्याची कॉलन्यांची निवासी परिसराची व्याप्ती वाढेल आणि याचा परिणाम या सर्वसामान्य लोकांना, ज्या लोकांना माहिती नाही, उन्हाळ्यात हिवाळ्यात घेतलेली जी प्रॉपर्टी आहे की पावसाळ्यात अशा परिस्थितीत निर्माण होते, हे तेव्हा त्यांना कळेल. आणि याचा भुर्दंड या सर्वसामान्य गोरगरीब माणसांना, आपलं घर बांधणाऱ्या लोकांना पडणार आहे. आज हे माणसं इथं साप, विंचू, विषारी साप आहेत. आणि आज त्या माणसाच्या घरी जर कोणी आजारी पडलं असेल तर कोणीही घराच्या बाहेर निघू शकत नाही, अशी स्थिती आहे. 3 फुटाचं पाणी या कॉलनीत आहे. याला जबाबदार कोण आहे? नगररचना विभाग झोपला होता का याला परवानगी देताना की याचं पाणी कुठे निघेल म्हणून? या गोष्टीला कोण पाहणार आहे, कोण जबाबदार आहे? महानगरपालिकेचा नगररचना विभाग, भूमी अभिलेखनी केलेल्या चुक्या आणि जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली याला परवानग्या, याला सर्वस्वी जबाबदार हे महानगरपालिकेचं प्रशासन, महसूल विभागाचं प्रशासन, भूमी अभिलेखचं प्रशासन जबाबदार आहे. आणि उद्या होणारे या लोकांची वित्तहानी, जीवितहानी, याला सुद्धा जबाबदार हेच नालायक लोक राहतील. एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि जिथपर्यंत हे जनआंदोलन होणार नाही, या नाल्याची रुंदी वाढणार नाही, तिथपर्यंत याला न्याय मिळणार नाही. स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रशासनावर गंभीर आरोप केले असले तरी या आरोपांवर संबंधित विभागाची प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणात प्रशासन कोणती भूमिका घेते आणि नागरिकांच्या समस्येवर काय उपाययोजना करते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.